आज पतंजली योग समितीच्या द्वारे आयोजित आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्तानं योग शिबिराला आज आम्ही नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी भेट दिली। खरं म्हणजे योग हा सर्वांनी करायचा विषय आहे। करो योग रहो निरोग याची दखल जगाने सुद्धा घेऊन 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन ठरवलेला आहे। त्या अनुषंगानं या निमित्ताने शहरातील सर्व नागरिकांना आम्ही आवाहन करतो की शहरातील पतंजली योग समितीच्या माध्यमातून जी योग चळवळ शहरामध्ये सुरू झालेली आहे, त्यांच्या विविध ठिकाणी योगासनाचे वर्ग चालवले जातात। शहरातील सर्व नागरिकांनी यांचा लाभ घेऊन आपलं आयुष्य निरोगी करावं असं आवाहन करतो। धन्यवाद। आज आम्हाला आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त जे आपण शिबिर आयोजित केलं होतं 15 जून ते 21 जूनपर्यंत, त्यानिमित्त कार्यक्रमास आम्हाला इथे आपण निमंत्रित केलं, त्याबद्दल आम्ही आमचे आभारी आहोत। आणि आपली ही चळवळ अशीच निरंतर सुरू राहो हे आपल्याला आमच्या सदिच्छा आहेत। धन्यवाद। आजच्या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून आम्हाला इथे बोलवण्यात आले त्याबद्दल तर धन्यवादच। परंतु पहिला असा कार्यक्रम बघितला की जिथे आपण जे करत आहात ते आमच्याकडून करूनही घेतलं आणि सुरुवातीला तर थोडं वेगळं वाटलं, परंतु त्यानंतरचा जो अनुभव आला आणि मुख्याधिकारी साहेबांनी विशाल सरांनी पण त्याचं एक हे सांगितलं की खरंच खूप छान वाटलं आणि हे नियमितपणे आपण करायला हवं। आपला जो काही दिवसभराचा ट्रेस असतो तो सर्व ताणतणाव यातून मुक्त होतो, त्यामुळे योग करणं हे किती गरजेचं आहे हे आम्ही जे केला योग त्यावरून आम्हाला लक्षात आलं। तेव्हा पतंजली योग समितीचे खूप खूप धन्यवाद आणि या माध्यमातून शहरातील जास्तीत जास्त मंडळी योगाकडे वळतील यासाठी आपण प्रयत्नरत आहात, त्याबद्दल धन्यवाद। आज पाल सरांच्या निमंत्रणावरून इथे योग क्लास घेण्याचा संयोग आला। इथल्या लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद सांगून जाते की योगाशिवाय सध्या आता पर्याय नाही। या भेसळयुक्त खाण्यापिण्यातून हवेत प्रदूषण, पाण्यात प्रदूषण या सर्वातून वाचण्यासाठी योग प्राणायामची फार गरज आहे। तर सर्वांनी योग प्राणायाम आत्मसात करावा आणि हे 7 दिवसाच्या शिबिरापुरतं मर्यादित नसून याला नेहमीसाठी अंगीकार करावा अशी मी सर्वांना विनंती करतो। नमस्कार, मी जयश्री वाकडे। मी पण एक शिक्षिकाच आहे। मी पण क्लास चालवते वर्धेला। माझं म्हणणं असं आहे की या वाढत्या वयामध्ये आजकाल अंतरुणाला खेळून राहण्यापेक्षा योग करून आणि चांगल्या प्रकारे योग करून आपले स्वास्थ्य चांगलं ठेवावे, निरोगी ठेवावे आणि सर्वांना योग शिकवावे, सांगावे असं मला वाटते। आणि आजच्या या धकाधकीच्या जीवनामध्ये, प्रदूषणाच्या जीवनामध्ये श्वासोच्छ्वास पूर्ण न मिळाल्यामुळे, स्वच्छ श्वासोच्छ्वास न मिळाल्यामुळे ऑक्सिजन घेणं फार महत्त्वाचं आहे। आणि ऑक्सिजन घ्यायला झाडे लावावे आणि परिसर स्वच्छ असावा, वातावरण स्वच्छ असावे, झाडे हिरवगार असावे आणि आजच्या याच्यामध्ये निरोगी राहणं फार महत्त्वाचं आहे। निरोगी असणं फार गरजेचं आहे। फार मोठे मोठे आजार आपल्या याच्यामध्ये येत आहे आणि आजारावर मात करणे म्हणजे योग आहे आणि नियमित योग करावे असं माझं म्हणणं आहे की सर्वांनी योग करावा आणि ज्यांना योग शिकवता येते त्यांनी योग क्लास घेऊन सर्वत्र योग पसरवावा। बस एवढीच बोलून माझे 2 शब्द संपवते।